स्टुडंट बघा आपल्याला पुढचे काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत ते असणार आहेत. लेट्स लर्न द फॉर्म्युला यूज टू सॉल्व अ प्रॉब्लेम बेस्ड ऑन अ सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टवरचे प्रॉब्लेम आहेत हे. द प्रिन्सिपल इज द सेम एव्हरी इयर अँड द रेट ऑफ इंटरेस्ट टू रिमेन्स द सेम. द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड इन दिस वे इज कॉल्ड ॲज अ सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट कशाला म्हटलं जातं की जो काही व्याजदर असतो तो हा जर सारखा असेल तर रिमेन्स द सेम. बघा सारखा असेल तर त्याला सिम्पल इंटरेस्ट म्हटलं जातं. लेट अस कॅल्क्युलेट द टोटल इंटरेस्ट व्हेन द प्रिन्सिपल पी इज अ डिपॉझिटेड फॉर टी इयर्स अँड आर इज द रेट ऑफ इंटरेस्ट. सपोज द इंटरेस्ट फॉर 1 year इज 1. बघा आता द रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल फॉर 1 year साठी 1/p इज इक्वल टू r अपॉन 100. देअरफॉर आय इज इक्वल टू p इंटू r अपॉन 100. म्हणजेच काय इंटरेस्ट फॉर टी इयर्ससाठी आपल्याला फॉर्म्युला हा कॅल्क्युलेट केला आहे की आय इंटू टी इज इक्वल टू p इंटू r इंटू टी अपॉन 100. म्हणजे p म्हणजे काय प्रिन्सिपल, तर r म्हणजे रेट आणि t म्हणजे टाईम अपॉन 100. अशा पद्धतीने सॉल्विंग द सेम एक्झाम्पल युजिंग द फॉर्म्युला अँड प्रिन्सिपल p इज 25,000, r इज द 8 अँड t इज द 3. अशा पद्धतीने आपल्याला फक्त त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करून काही एक्झाम्पल हे आपल्याला सॉल्व करायचे असतील. मग टोटल इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला आहे आपला p इंटू r इंटू टी अपॉन 100. म्हणजेच काय 25,000 इंटू 8 इंटू 3 अपॉन 100. म्हणजेच आता बघा बाकीचे शून्य काय होतील, गेट कॅन्सल. मल्टिप्लिकेशन करून आपला आन्सर येणार आहे 6,000. म्हणजे आपल्याला टोटल इंटरेस्ट हा काय मिळालेला आहे इज 6,000 रुपीज. जे काय की हा जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्हाला पाठच करायचा आहे. कसला? टोटल इंटरेस्टचा. की टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. म्हणजे काय प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100 हा फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तर आपल्याला ज्या प्रॉब्लेममध्ये ज्या किमती दिलेल्या असतील, प्रिन्सिपल दिलेला असेल, रेट दिलेला असेल, टाईम दिलेला असेल, टोटल इंटरेस्ट काढायला विचारला असेल तर लगेच आपण त्याच्यात व्हॅल्यू पुट करून ते फाइंड आउट करू शकतो टोटल इंटरेस्ट. बघा त्याच्यासारखं दुसरं एक्झाम्पल आहे. मग आता टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे की टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू p इंटू टी इंटू r अपॉन 100 वेअर p इज द प्रिन्सिपल, t इज द टाईम इन इयर, r इज द रेट ऑफ इंटरेस्ट. मग आता बघा एक्झाम्पल बघू आपण की संदेश बापू इज अ बॉरोड इज अ 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 1/2 PCPA for his son's education. And what is the total amount he returned to the bank at the total end of that period? Principal is equal to 1,20,000, P is equal to 1,20,000, R is the 8.5 and T is equal to 4. Total interest is equal to PRT upon 100. मग आता P काय आहे तर 1,20,000 इंटू 8.5 इंटू 4 अपॉन 100. मग इथे आपण त्याच्यामध्ये आपल्याला बघा काय काय देऊन दिलेलं आहे ह्या प्रॉब्लेममध्ये. पी दिला आहे, नंतर आर दिला आहे, टी पण दिलेला आहे. व्हॅल्यूज फक्त आपण पुट केल्या, टाकल्या त्याच्यामध्ये आणि मल्टिप्लिकेशन केलं. आता इथे अपॉन 100 इंटू 10 हा घेतलेला आहे. तर का घेतला आहे कारण तो जो पॉईंट आहे 8.5चा तो पॉईंट आपण काढला आहे. म्हणजे ते किती घरानंतर एका घरानंतर, म्हणून मग तिथे 1 शून्य हा आलेला आहे आणि फक्त त्याला खाली आपण घेतलेला आहे 100 इंटू 10. अशा पद्धतीने तो पॉईंट काढून घेतलेला आहे फक्त. बघा बाकीचे 0 गेट कॅन्सल झाले. म्हणजे 120 मल्टिप्लाय बाय 85 इंटू 4 मल्टिप्लिकेशन केलं 40,800 हे आपलं आन्सर मिळालं. म्हणजेच काय द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज 1,20,000 प्लस 40,800 हा काय झाला तुमचा 1,60,800 रुपीज हे तुमचं काय मिळालेलं आहे टोटल अमाऊंट त्याने रिटर्न केलेली त्या बँकेला. आलं लक्षात? आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे ते बघायचं आधी. की आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, नंतर जो काही पी दिलेला आहे, नंतर आर दिलेला आहे, टी दिलेला आहे. ह्या त्याच्यानंतर म्हणजेच काय की टोटल इंटरेस्ट त्याच्या आपल्याला काढायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आणि म्हणून टोटल अमाऊंट ही आपण काढताना एक विचार करायचा
की एक प्रकारे काय काय दिलेलं आहे. बघा आता आपल्याला पुढचा जो काही प्रॅक्टिस सेट 40 हा बघायचा आहे की याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल आहेत ते आपण आता बघणार आहोत. बघा प्रॅक्टिस सेट 40. इफ Rehna deposits is rupees 1,500 in a school saving bank at a 9 PCPA for 2 years, and what is the total amount will he get? बघा आता मग सोल्युशन हिअर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, पी दिलेला आहे बरोबर आहे, म्हणजे डिपॉझिट रक्कम ही दिलेली 1,500, नंतर आर दिलेला आहे PCPA, नंतर टी दिलेला आहे 2 years, आय विचारलेला आहे आणि ए पण विचारलं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, त्याच्यात किमती टाकायच्या. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. मग पी काय दिलेला आहे बघा 1500, नंतर आर 9 दिला आहे, टी दिला आहे 2 अपॉन 100. बाकीचे 0 गेट कॅन्सल होतील, पण काय 1ला काही व्हॅल्यू नाही, म्हणजे 15 गुणिले 9 गुणिले 2 करणार, म्हणजे काय येईल आपला आन्सर 270, म्हणजे ए इज इक्वल टू पी प्लस आय. अशा पद्धतीने आपण त्यांची ॲडिशन करू. पी म्हणजे काय आपला जो काही 1,500 प्लस 270, आपला आन्सर आला 1,770. मग रैनाला विल गेट 1,770 एवढं काय मिळणार आहे. व्हॉट टोटल अमाऊंट विल शी गेट, म्हणजे तिला टोटल अमाऊंट एवढी मिळणार आहे 1,770. अतिशय सोपे असे एक्झाम्पल आहेत आणि फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की नेमक्या कुठल्या व्हॅल्यूला काय म्हटलं जातं. बघा आता इथे रैनाची जी काही डिपॉझिट रक्कम होती ती 1500 होती, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, पी म्हटलं जातं. आर कशाला म्हटलं जाईल की जो काही 9 आहे सेविंग त्याची, त्याला म्हटलं जातं. नंतर टी म्हणजे काय की त्याला लागणारा कालावधी, टाईम, म्हणजे तिथं किती लागला आहे, तिला 2 years लागलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे सॉल्व करायचे असतात. पुढचं एक्झाम्पल आता बघूया. बघा जेठालाल इज took a housing loan of 2,50,000 from a bank at 10 PCPA for 5 years. What is the yearly interest? What is the total amount he returns to the bank? बघा आता हिअर पी हा दिलेला आहे 2,50,000, आर दिलेला आहे 10 PCPA, टी दिला 5 years, नंतर पर इयर्स ए विचारलेलं आहे. तर फर्स्ट आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे हे फार महत्त्वाचं, पर इयर विचारलेलं आहे, म्हणजे प्रत्येक याचं इयरली आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून मग फॉर्म्युला बघा पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. बघा पी दिलेला आहे बरोबर आहे, हाऊसिंग लोन आहे ते 2,50,000 टाकली किंमत, इंटू आर दिलेला आहे तो किती 10 आहे, मल्टिप्लाय बाय टाईम, इयर किती दिला आहे बघा 1 दिलेला आहे, ओके, अपॉन 100. आता यांचं 2 0 गेट कॅन्सल, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे, सिम्पल आहे 25,000. आता बघा फर्स्ट फॉर 5 yearsसाठी, आणि म्हणून तिथे 5ने त्याला काय केलं आपण मल्टिप्लाय केलं. 25,000 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 1,25,000 हे काय आलं आपला 5 years आलं. मग ए इज इक्वल टू पी प्लस आय. मग आपल्याला पी काय आहे आपला 2,50,000 आहे आणि आय काय आलेला आहे आपला 1,25,000. त्यांची ॲडिशन करून 3,75,000 आपली ही किंमत येते. म्हणजेच काय जो काही इयरली इंटरेस्ट म्हणजे वर्षाचा जो काही व्याजदर आहे तो 25,000ला जेठालालला विल रिटर्न अ टोटल अमाऊंट, त्याला किती द्यावी लागणार आहे 3,75,000 टू द बँक. म्हणजे त्याला 5 वर्षासाठी जी काही मूळ रक्कम सोबत, म्हणजे मूळ रक्कम त्याची होती 25,000, तर त्याला 5 वर्षाचं तो व्याजदर भरत आला आणि मग त्याला ती टोटल रक्कम सोबत व्याजदर पण किती भरावा लागला, टोटल सर्व अमाऊंट सोबत 3,75,000 एवढं त्याला बँकेला इयरली इंटरेस्ट म्हणजे व्याजदर प्रत्येक वर्षाला हा भरावा लागत होता. म्हणजे ती रक्कम सोबत त्याला तो व्याजदर पण भरावा लागत होता. म्हणजे वाचताना जरा नीट वाचायचे एक्झाम्पल, ओके. बघा आता श्रीकांत डिपॉझिटेड ₹85,000 for 1/2 years at 7 PCPA in a saving bank account. What total interest will he receive at the end of the period? आता बघा
आपल्याला पी दिलेला आहे 85,000, आर आहे 7 PCP आहे, टी आहे 1/2 इयर्स आहे विचारलेला आहे. सिम्पल आहे. मग आता आपला फॉर्म्युला आहे इज इक्वल टू PRT/100. मग आता बघा पीची व्हॅल्यू आपण पुट केली, किती आहे 85,000, आर किती आहे 7 आणि टी किती 2 1/2. मग आता आपल्याला हे जे काही आहे जो टाईम पिरियड दिलेला आहे तो 2.5 वर्ष आहे. मग तो लिहिताना कसा करणार त्याचा आपल्याला नीट कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. बघा 2 शून्य गेट कॅन्सल झाले खालचे आणि वरचे. इथं काय 850 मल्टिप्लाय बाय 7. मग आता याचं कन्व्हर्शन आपण केलेले आहेत. बघा 2 दुणे 4, 4 आणि अधिक 1 5, बरोबर आहे. आपण अपूर्णांकांचे कन्व्हर्शन केलेलं आहे. बघा 5/2 येईल तो कसा 2 दुणे 4, 4 अधिक 1 5, 5/2 आणि मग त्याचं काय करणार मल्टिप्लिकेशन आणि डिव्हाइड करणार. मग आता 2ने भाग जातो 850ला भाग द्यायचा, भाग देऊन मल्टिप्लिकेशन करायचं. आपल्याला आन्सर मिळणार आहे 14,875. अशा पद्धतीने त्याला श्रीकांतला विल रिसीव 14,875 ॲट द एंड ऑफ द पिरियड. अशा पद्धतीने त्याला तेवढी जी 14,875 एवढी जी काही रक्कम आहे ती तो रिसीव करेल म्हणजे घेईल. त्याला काय घ्यायची आहे रिसीव करायचं आहे. म्हणजे त्याने ती भरलेली रक्कम आहे त्याच्यावर त्याला व्याजदर मिळेल आणि व्याजदर मिळाल्यावर तो तेवढं घेणार आहे, भरणार नाही आहे, रिसीव करणार आहे, घेणार आहे तेवढ्या एंड ऑफ द पिरियडमध्ये. अशा पद्धतीने हे जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यात नेमकं कुठल्या व्हॅल्यूज दिलेला आहे आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या क्रिया तुम्हाला या करायच्या आहेत. आणि त्या कशा पद्धतीने करायच्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला इथून सांगत जाते. व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये त्या क्रिया करायच्या आणि सॉल्व करायचे ते एक्झाम्पल. हाच तुमचा होमवर्क असणार आहे. बघा आता पुढचं एक्झाम्पल आता आपल्याला बघायचं आहे. पुढचं एक्झाम्पल काय असणार आहे याच्यामध्ये जे काही तेच त्यांनी परत रिपीट केलेलं आहे. ओके बघा आता चौथं एक्झाम्पल आहे द इंटरेस्ट ऑन 5,000 फॉर 4 years ॲट द सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट इज 1,200. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. मग हिअर पी दिलेला आहे 5,000, टी दिलेला आहे 4 years आणि आय दिलेला आहे 1,200. आता आपल्याला आर विचारलेला आहे, लक्षात घ्या काय विचारलेलं आहे ते लक्षात घ्यायचं. बघा द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियडसाठी म्हणजे आर हा विचारलेला आहे आणि बाकीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पी दिलेली आहे, टी दिलेली आहे, आय पण दिलेला आहे. फॉर्म्युला आपला काय आहे आय इज इक्वल टू PRT/100. मग त्याच्यामध्ये आता आपल्याला हा फॉर्म्युला कशा पद्धतीने मांडावा लागेल बाकीच्या ज्या व्हॅल्यू असतील ते इकडे जातील. आता आयला मल्टिप्लाय 100 होईल, बाकीचे व्हॅल्यू खाली डिवाइडला जातील आणि आर आपल्याला काढायचं आहे. बघा आता कसा. मग त्यासाठी आपल्याला किंवा नाहीतर डायरेक्ट आपण व्हॅल्यूज टाकल्या तरी चालतील. मग आता बघा ज्याच्या व्हॅल्यू टाकल्या 1,200 इक्वल टू 5,000 मल्टिप्लाय बाय आर इंटू 4/100 म्हणजे 1,200 इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय बाय आर इंटू 4. मग आर इज इक्वल टू बाकीच्या व्हॅल्यू काय होतील इकडे खाली डिवाइडला जातील. 5 चोक 20 हा काय झाला 200, बरोबर आहे. 5 चोक 20 मल्टिप्लाय करून तिथे काय येणार आहे 200, हा 200 खाली झाला. आणि मग आर इज इक्वल टू बाकीचे शून्य गेट कॅन्सल, बेस 12. द इंटरेस्ट इज डायरेक्टली मग काय येणार आहे 6 हा आर तुमचा येणार आहे. आर इज इक्वल टू 6. The interest is directly proportional to the principal, the time and the rate is remaining constant. Let the interest on 15,000 be rupees X. म्हणजे then X upon 15,000 is equal to 1,200 upon 5,000. मग अशा पद्धतीने आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. आणि म्हणून मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हा काय होईल 15,000 इकडे मल्टिप्लाय होईल. मल्टिप्लाय झाल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 3,600. म्हणजेच काय द इंटरेस्ट हा काय असणार आहे 3,600. अशा पद्धतीने
स्टेप बाय स्टेप ह्या अतिशय सोपे असे एक्झाम्पल आहेत. फक्त तुम्हाला फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यानंतर तुम्हाला ज्या काही आपल्या प्रॉब्लेममध्ये कुठल्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या नीट बघायच्या आणि काय विचारलेलं आहे ते नीट बघायचं आणि त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. आणि गणितीय क्रिया आहेत मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, या क्रिया तुम्हाला ह्या 7वीला आता गेलेले आहेत, त्याच्यामुळे ह्या क्रिया तुम्हाला जमायलाच हव्यात आणि त्यामुळे त्या नीट स्टेप बाय स्टेप करायच्या, 0 गेट कॅन्सल करायचे आणि मग आन्सर हे मिळवायचं आहे. बघा आता पुढचं एक्झाम्पल आहे. पंकज डिपॉझिटेड ₹1,50,000 इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 years and what is the total amount will he get from the bank at the end of the period. आता बघा सोल्युशन हिअर. P इज 1,50,000, R इज 10 PCPA, T इज 2 years and A हा काढायला विचारला. आता फर्स्ट वी फाइंड इंटरेस्ट. सगळ्यात आधी आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. तर इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला काढावा लागतो I इज इक्वल टू फॉर्म्युला आहे PRD/100. मग आता बघा पीची व्हॅल्यू काय असणार आहे 1,50,000 मल्टिप्लाय बाय 10 × 2/100. आता बघा 0 गेट कॅन्सल, मल्टिप्लिकेशन करायचं. बघा 100 500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर येणार आहे 30,000. हा तुमचा मिळाला इंटरेस्ट. ओके. मग आता इंटरेस्टची व्हॅल्यू आपल्याकडे फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू P+I. मग P आपल्याला माहिती आहे तो काय आहे बघा लक्षात घ्या. 1,50,000 प्लस 30,000 यांची काय येईल ॲडिशन करून आपल्याला आन्सर मिळेल 1,80,000. म्हणजे अशा पद्धतीने पंकज विल गेट 1,80,000 हा काय मिळाला आहे तुमचा एक प्रकारे तुम्हाला हा ए मिळालेला आहे. ए म्हणजेच काय आहे तो एक प्रकारे पिरियड. तर मग इथे ह्या अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे गणितीय क्रिया ह्या व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सॉल्व करायच्या आहेत. फक्त ॲडिशन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आणि 0 डिव्हिजनचं तर तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. फक्त ते दिसायला मोठे आहेत प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला सॉल्व करताना त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या. व्हॅल्यूज केल्यानंतर तिथे स्टेप बाय स्टेप या क्रिया करायच्या. 0 गेट कॅन्सल करायचे. नंतर पीची व्हॅल्यू टाकायची, आयची व्हॅल्यू टाकायची. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर ॲडिशन करायचे. ॲडिशन केल्यानंतर पंकजला त्या किती हे करावं लागणार आहे वर्षाच्या अखेरीस त्याला मिळणार आहेत 1,80,000 एवढे पैसे हे त्याला अमाऊंट ही जी काही बघा व्हॉट टोटल जी काही अमाऊंट विल ही गेट फ्रॉम द बँक ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे काय त्याला वर्षाच्या अखेरीस किती अमाऊंट ही मिळणार आहे ती आपल्याला काढायची होती या एक्झाम्पलमध्ये आणि ती आपण काढली. अशा प्रकारचे एक्झाम्पल नीट व्यवस्थित सॉल्व करायचे, लिहून घ्यायचे आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये.